हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्यात कहर. अनेक तालुक्यातील शेतकरी हवालदिल. ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांवर अवकाळी पावसाने घाला घालत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतलाय. काल दिनांक 23 रोजी संध्याकाळी सलग 2 ते 3 तास वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेकडो गावांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील केळगाव, काटे, जवळगा, खडक, उमरगा, झरी, ननंद, बुजरुकवाडी यासह परिसरातील गावांमध्ये उभी पिके जमीनदोस्त झाली. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी व गव्हाची पिके आडवी पडली असून हरभरा व इतर पिके पाण्यात भिजून सडण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी 100% नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. केळगाव येथील शेतकरी केशव भाऊराव कांबळे यांच्या सर्वे क्रमांक 66 मधील ज्वारीचे संपूर्ण पीक भुईसपाट झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. संपूर्ण हंगाम कर्ज काढून उभा केला व अवकाळी पावसाने सर्व कष्ट पाण्यात घातले, अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली. फक्त निलंगा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अवकाळी पावसाने तडाखा दिल्याची माहिती पुढे येत आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, खत बियाणांचे दर, विजेचे बिल आणि बाजारातील अनिश्चित भाव यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक संकटाने दुहेरी घाव घातला आहे. पिके काढणी योग्य अवस्थेत असताना आलेल्या या पावसामुळे धान्याची गुणवत्ता घसरून बाजारभावावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांसमोर आता परतफेडीचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. पीक विमा कंपन्यांनी विलंब न लावता भरपाई द्यावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आला आहे. आश्वासनांनी पोट भरत नाही, मदत तात्काळ हवी अशी संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.